टाइम विथ रूपामध्ये मी रुपाली तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। मसाल्यासाठी खूप तयारी करावी लागते। चिकन बनवताना खोबरंच हवं, कोथिंबीरच हवी असं काही न करता आपण सोप्या पद्धतीने जबरदस्त टेस्टी चिकन करी आपण इथे बनवत आहोत। इथं मी 1 किलो चिकन घेतलेलं आहे, पीसेस करून आणलेले आहेत, स्वच्छ धुवून घेतले। त्यावरती आपण 1 चमचा हळद घातलेली आहे। नंतर आपण मीठ इथं ऍड केलंय आणि आपण यामध्ये 2 चमचे आलं लसूण पेस्ट घेतोय। इथे 1 कप आपण दही ऍड केलेलं आहे। दही चांगलं ताजं दही हवंय आणि यानंतर आपण हे सगळं कालवून घेतोय। मॅरिनेट करून आपण हे साधारण अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवणार आहोत, तरच आपलं टेस्टी चिकन बनणार आहे। मग भलं साहित्य कमी का असे ना, पण या पद्धतीने केलं तर खूप भन्नाट असं चिकन आपल्याला बनवता येतं। चिकन मॅरिनेट करून झालेलं आहे, अर्ध्या तासासाठी आपण हे झाकून ठेवतोय। अर्धा तास झालेला आहे। इथं पॅन मध्ये मी 1 पळी तेल घेतलेलं आहे। तेल चांगलं तापवून द्यायचंय। तेल तापल्यानंतर जवळजवळ 10 ते 12 काळी मिरी आणि 5 ते 6 आपण इथं लवंगा घेतलेल्या आहेत। तसंच आपण 2 दालचिनीचे तुकडे इथं घेतोय। 2 बडी विलायची आपण घालणार आहोत आणि 1 चमचा आपण जिरं घालतोय। आणि यामध्ये आपण थोडंसं हलवून घेते आणि यामध्ये आपण कांदा ऍड करतोय। तर इथं साधारण मी 5 मीडियम साइजचे कांदे, थोडेसे मोठे चिरले तरी काही हरकत नाही, ते आपल्याला यामध्ये तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे। तर साधारण कलर चेंज होईपर्यंत आपण मीडियम ते लो फ्लेम वरती सतत हलवत राहणार आहोत। कांद्याचा कलर चेंज झाला त्यानंतर मी मोठे 2 टोमॅटो चिरून यामध्ये घातलेले आहेत, तेही आपण चांगले परतून घेतोय। तर हे मिश्रण आपण हाय फ्लेम वरती साधारण 5 ते 7 मिनिटं आपण चांगलं परतून घेतलंय। नंतर आपण मर्ज झाल्यानंतर व्यवस्थित शिजल्यानंतर आपण हे गॅस बंद करून थंड करून घेणार आहोत। तर तुमच्या लक्षात येईल जास्त आपण साहित्य यामध्ये ऍड नाही केलेलं, तर मोजक्या साहित्यामध्येच आपली ही जी ग्रेव्ही आहे चिकनची ती जबरदस्त टेस्टी बनणार आहे। तर इथं मी गॅस बंद केलाय। आता आपण याला थोडं थंड होऊन देणार आहोत आणि अगदी थोडासा पाण्याचा वापर करावा लागला तर पाणी आपण घालून एकदम फाईन पेस्ट आपण बनवून घेणार आहोत। तर ही पेस्ट मी बनवून घेतलीये, ही आपण बाजूला ठेवूया। आता आपण चिकन बनवायला सुरुवात करतोय। तर परत आपण तोच पॅन घेतलेला आहे, यामध्ये मी 1.5 पळी तेल घेतलेलं आहे। तेल आपण परत एकदा चांगलं तापवून घेणार आहोत। चांगलं तेल तापल्यानंतर मॅरिनेट केलेलं चिकन आपण यामध्ये घालणार आहोत आणि अगदी 4 ते 5 मिनिटांसाठी आपण फटाफट हे हलवून घ्यायचंय। मीडियम फ्लेम वरती आपण इथे गॅस ठेवलेला आहे। तर हे हलवून झाल्यानंतर आपण यावरती झाकण ठेवणार आहोत। जराही पाणी ऍड नाही करायचंय आपल्याला इथे, तर आपण हे वाफेवरच चिकन शिजू देणार आहोत। इथे झाकण ठेवून आपण 5 ते 6 मिनिटांनंतर पाहूया। तुम्ही पाहताय वाफेवरतीच आपण हे चिकन शिजवून घेतोय। साधारण 50% चिकन आता शिजलेलं आहे, तर अजून थोडा वेळ ठेवण्याची गरज आहे। तर साधारण 70 ते 80% आपल्याला चिकन इथे शिजवून घ्यायचंय। तर अजून मी झाकण लावून अजून 3 ते 4 मिनिटांसाठी आपण झाकून ठेवणार आहोत। आता या स्टेजला आपलं परफेक्ट असं चिकन शिजलेलं आहे। यामध्ये आपण जो मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलेला मसाला आहे, टोमॅटो आणि कांदा, तो आपण सगळा यामध्ये ऍड करतोय। थोडंसं हलवून घेतोय, एकसारखं आपल्याला इथे हलवून घ्यायचंय। त्यानंतर आपण यामध्ये कोरडे मसाले घालणार आहोत। तर इथं मी लाल तिखट जे आहे ते मी घालतीये, पाऊण चमचा। यानंतर गरम मसाला आपण अर्धा चमचा घालणार आहोत। धने पावडर 1 चमचा आणि काश्मीरी मिरची आहे ती पण आपण अर्धा चमचा घातलेली आहे। एकदा थोडंसं हलवून घेऊया। यानंतर माझ्याकडे घरचा कांदा लसूण मसाला आहे, तो जर असेल तर तो मी घालू शकता। मी इथं 1.5 चमचा जवळजवळ कांदा लसूण मसाला घातलेला आहे, नाहीतर तुम्ही तिखटाचं प्रमाण वाढवू शकता। आणि मीठ थोडंसं कमी वाटतंय, तर इथं मी अर्धा चमचा मीठही ऍड केलंय। आपण परत एकदा व्यवस्थित हलवून घेतोय। सगळ्यात शेवटी मी इथं 1 चमचा कसुरी मेथी हातावरती चोळून यामध्ये ऍड केली आहे आणि अर्धा ग्लास आपण इथे पाणी ऍड केलेलं आहे। तर तुम्हाला जेवढे पातळ करी हवी आहे तेवढं तुम्ही इथं पाणी ऍड करू शकता। परत एकदा छानशी उकळी आणली की आपलं इथं चिकन टेस्टी असं भन्नाट चिकन तयार झालेलं आहे।
तर चॅनल आवडत असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स करा. तर भेटूया एका नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.